याजक, जो याजक देवाने निवडून घेतला होता ना सुरुवातीपासून, तर ते काय करायचे, त्यांना स्वतःबद्दल पण यज्ञ करावं लागायचं. कोणाबद्दल? स्वतःबद्दल पण यज्ञ करावं लागायचं, स्वतःबद्दल पण अर्पण करावं लागायचं आणि लोकांबद्दल पण अर्पण करावं लागायचं. परंतु आता एक असा मध्यस्थ आहे किंवा आता एक असा याजक आहे ज्याला स्वतःच्या पापाबद्दल नाही यज्ञ करायचे, ज्याला पहिले स्वतःला नाही शुद्ध आणि पवित्र व्हायचे. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तो स्वतः देव आहे आणि त्याला स्वतःच्या पापाबद्दल यज्ञ नाही करायचे, त्याला स्वतःच्या पापाबद्दल अर्पण नाही द्यायची. तो स्वतः पवित्र आहे, पण तरी सुद्धा तो सर्वांच्या पापासाठी त्याने सगळे पाप स्वतःवर घेतले आणि बायबल सांगतं की तो पारखला गेला. त्याने त्या ठिकाणी सर्व पाप वधस्तंभावर घेऊन गेला, यासाठी की माणसांचं रिस्टोरेशन व्हावं, माणसांची पुन्हा बांधणी व्हावी. कारण की कोणीच देवाला असा भेटला नव्हता की जो देवाच्या आज्ञा पाळून देवाला गौरव देईल आणि देव आणि माणूस यांच्यामध्ये उभा राहून माणसाची पुनर्बांधणी करल, माणसाला रिस्टोर करल, देवाची योजना आणि देवाची इच्छा माणसाला सांगल, असं कोणीच भेटलं नव्हतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो शरीराने आला आणि बायबल सांगते की ज्याच्याबद्दल पाप अर्पण करायचं नव्हतं किंवा स्वतःच्या पापाबद्दल त्याला यज्ञ करायचा नव्हता, पण तरी सुद्धा तो स्वतः यज्ञ असा सादर झाला. आणि परमेश्वराचं वचन असं सांगतं, एवढंच नाही झालं तर तो सगळ्या गोष्टीमध्ये पारखलेला होता, यासाठी की ज्यावेळेस मनुष्य पारखला जातो तर त्याने असं म्हणू नये की तुम्ही अपूर्ण आहात, त्याने असं म्हणू नये की तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये येऊ शकत नाही, त्याने असं म्हणू नये की तुम्ही कमजोर आहात, तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, तुम्ही देवाच्या राज्यात येऊ शकत नाही. कारण तुम्ही आणि मी आता स्वतःच्या कृत्याने, स्वतःच्या कर्माने नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त जो मध्यस्थ आहे आणि मध्यस्थच नाही तर जो महायाजक आहे, त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी स्थापिले जातो, त्याच्याद्वारे तुमची आणि माझी पुन्हा रचना केली जाते, तुम्हाला आणि मला पुन्हा बांधलं जातं. हालेलुया. किती लोकांना समजतंय? बायबल असं सांगतं या वचनामध्ये की जुन्या करारात जर तुम्ही गेलात ना, याजक काय करायचं माहिती का? लोकांबद्दल पाप अर्पण व्हायचं. कोणाबद्दल? परंतु याजकामध्ये जर पाप असेल ना, याजक पवित्र स्थानामध्ये, परम पवित्र स्थानामध्ये मरून पडायचा. याजक जायचा आणि बायबल असं सांगतं की तो त्या ठिकाणी जर त्याच्यामध्ये पाप असेल तर तो मरून पडायचा. तो काय करायचा? मरून पडायचा. आणि म्हणून कोणताच महायाजक किंवा कोणताच याजक लोकांना रिस्टोर करू शकला नाही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या पवित्र स्थानामधून आला आणि ज्यावेळेस तो तिथून आला त्यावेळेस त्याने मनुष्याला एकत्र करण्यासाठी वधस्तंभ प्राण दिला आणि आता पुन्हा तो त्या परम पवित्र स्थानामध्ये, फक्त तो जाताना एकटा नाही गेला, आता तो जाताना तुम्हाला आणि मला पुन्हा सगळ्यांना त्या परम पवित्र स्थानामध्ये घेतो. त्या परम पवित्र स्थानामध्ये फक्त महायाजक जात होता, पण आता विश्वास ठेवणारा कोणीही जाऊ शकतो. लोकांना असं वाटतं की पवित्र आत्मा आपल्यासाठी नाहीये, ते सामर्थ्य आपल्यासाठी नाहीये ना, हे नाही राहिलं. आता देवाला काय करायचं? तुम्हाला परम पवित्र स्थानामध्ये येऊ द्यायचंय. पण अनेक लोक असे आहेत की जे ख्रिस्ती असूनही परम पवित्र स्थानामध्ये अजूनही येत नाही. परम पवित्र स्थान म्हणजे काय माहिती का? चर्च नाही बरं का. परम पवित्र स्थान म्हणजे वेदी पण नाही. परम पवित्र स्थान म्हणजे तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आणि देव एकत्र येणं, तुमच्या प्रार्थनेमध्ये देवाचा आत्मा आणि तुम्ही एकत्र येणं. परम पवित्र स्थान म्हणजे तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाणं आणि देवासोबत बोलणं आणि देवाने तुमच्याशी बोलणं. हे होत नव्हतं. म्हणून बायबल सांगते की प्रभू येशू ख्रिस्त आला आणि प्रभू येशू ख्रिस्त जो महायाजक आहे, ज्याला स्वतःच्या पापाबद्दल अर्पण नव्हतं द्यायचं, पण तरी सुद्धा तो अर्पण असा झाला, यज्ञ असा झाला आणि बायबल सांगतं की त्याने सगळ्या मानवजातीला शुद्ध आणि पवित्र केलं. आणि आता जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जातो ना, तो दुर्बल जरी असला तरी परमेश्वर त्याला पुन्हा स्थापतो.